Hello friends, in last lecture we have seen standard 10th paper 2nd unit number 6, that is animal classification, in which we have seen subkingdom non-chordates, which is divided into 10 phylum. Then we have seen that each phylum with its characteristics and example. So now today we are going to start our next subkingdom, that is chordates. So chordates, you know about the chordates. Chordates तर ज्याला मराठीमध्ये आपण समपृष्ठरज्जू असं देखील म्हणतो. So these animals, that is chordates, these animals having a supporting notochord in their body. म्हणजे त्यांच्या बॉडीमध्ये काय आहे, नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे. सपोर्टिंग नोटोकॉर्ड इज प्रेझेंट इन देअर body, and all chordates, they are included in the same phylum, that is chordate. So there are some major characteristics of this chordates, that is body is supported by notochord. म्हणजे त्यांची जी बॉडी आहे तर त्या बॉडीला नोटोकॉर्डचा काय सपोर्ट आहे, आधार आहे. नंतर pharyngeal gill slits or lungs are present for respiration. In these animals, pharyngeal gill slits are present in the body during the development stage. म्हणजे ज्या वेळेस त्यांच्या शरीराची डेव्हलपमेंट होत राहते त्यावेळेस त्या विकासाच्या कोणत्या ना कोणत्या अवस्थेमध्ये तर त्यांच्या शरीरामध्ये त्या ठिकाणी ग्रसनी म्हणजेच काय pharyngeal gill slits are present, and after that there is a development of lungs. So pharyngeal gill slits or lungs are present in their body. Now next one is nerve cord is present. Nerve cord is present in the dorsal side of the body. म्हणजे बॉडीच्या डॉर्सल साइड म्हणजे पाठीमागच्या बाजूला काय नर्व कॉर्ड आहे. तो कसा आहे, इट इज हॉलो, पोकळ स्वरूपाचा तो आहे. इट इज सिंगल ट्युब्युलर अँड हॉलो स्ट्रक्चर. नर्व कॉर्ड इज प्रेझेंट इन द डॉर्सल साइड ऑफ द बॉडी. नेक्स्ट वन इज हार्ट, विच इज प्रेझेंट ऑन द व्हेंट्रल साइड ऑफ बॉडी. हार्ट आहे तो कोणत्या बाजूला आहे, व्हेंट्रल साइडला आहे. आणि नर्व कॉर्ड जो आहे तो कुठे आहे, डॉर्सल साइड म्हणजे पाठीमागच्या बाजूला आहे. सो दीज आर द बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ chordates. Now this phylum Chordata, it is divided into 3 subphylum. This phylum Chordata, which is divided into 3 subphylum, that is Urochordates, Cephalochordate and Vertebrata. So one by one we will see these subphylums. So first one is Urochordata, subphylum Urochordate. Urochordata. See, Uro it means tail, and chordate it means notochord is present in the tail. So Uro it means tail, and notochord present in tail. So this name which shows its characteristics, that is Urochordata. Uro it means tail and chordate means notochord is present in the tail. Hence the name is given as a Urochordata. See what is the characteristics of this subphylum. First one is these are marine animals. हे animals कसे marine म्हणजे सागर निवासी आहे. Their body is covered by skin-like test or tunic. Their body is covered by skin-like test or tunic. So exoskeleton is made up of with skin-like structure, that is tunic or test. म्हणजे त्यांची जी बॉडी आहे तर त्या बॉडीवर जे एक्झोस्केलेटन आहे म्हणजे बाह्य कंकाल जो आहे तो कसा आहे, इट इज मेड अप ऑफ विथ स्किन लाईक ट्युनिक. म्हणजे स्किन सारखी त्या ठिकाणी एक आवरण त्यांच्या बॉडीवर आहे की ज्याला काय म्हटलेलं आहे, ट्युनिक. नेक्स्ट वन इज larvae of these animals
म्हणजे हे जे ॲनिमल्स आहे म्हणजे या सब फायलम मधले जे ॲनिमल्स आहे तर त्या ॲनिमल्सचे लार्वा स्टेजमध्ये ज्यावेळेस ते असतात त्यावेळेस काय असतं बघा, लार्वी ऑफ दिस ॲनिमल्स आर फ्रीली स्विमिंग अँड नोटोकॉर्ड इज प्रेझेंट इन ओनली द टेल रिजन ऑफ लार्वी. म्हणजे हे ॲनिमल ज्यावेळेस लार्वा स्टेजमध्ये असतात त्यावेळेस काय करतात, दे स्विम इन द वॉटर, त्या पाण्यामध्ये काय करतात ते स्विम करतात. अँड दे कंटेन अ टेल, म्हणजे त्या लार्वा स्टेजमध्ये काय असते त्यांना टेल असते आणि ते काय करतात, दे स्विम इन वॉटर अँड इन दॅट टेल देर इज अ प्रेझेन्स ऑफ दिस नोटोकॉर्ड. त्या टेलमध्ये काय असतो, नोटोकॉर्ड असतो. हेन्स द नेम इज गिवन ॲज अ युरोकॉर्डेटा. सो टेल इज प्रेझेंट इन लार्वा स्टेज, म्हणजे लार्वा स्टेजमध्ये त्यांना टेल असते आणि त्या टेलमध्ये काय असतो, नोटोकॉर्ड हा असतो. सो द नेम इज गिवन ॲज अ युरोकॉर्डेटा. देन नेक्स्ट वन, लार्वी मेटामॉर्फोसिस इनटू ॲडल्ट, म्हणजे लार्वा जे त्यांचं कन्वर्जन कशामध्ये होतंय, ॲडल्ट्समध्ये होतंय. केव्हा होतं, आफ्टर सेटलिंग डाऊन ॲट द बॉटम ऑफ द सी, म्हणजे ज्यावेळेस ते लार्वा स्टेजमध्ये असतात त्यावेळेस ते स्विमिंग करून त्या ठिकाणी समुद्राच्या तळाशी जातात आणि तिथे एका याच्यावर बेसमेंटवर ते काय होतात, फिक्स होतात आणि मग त्या ठिकाणी फिक्स झाल्यानंतर त्यांची डेव्हलपमेंट होते. दिस लार्वी कन्वर्ट इन टू ॲडल्ट, म्हणजे लार्वीचं कन्वर्जन ॲडल्टमध्ये होतं आणि त्याची जी टेल जी असते तर ती काय होते, डिजनरेट्स, म्हणजे टेल जी ती डिजनरेट होते आणि त्या ठिकाणी ते काय असतात, मग फिक्स असतात किंवा सेडिमेंटरी असतात. आफ्टर दॅट जनरली दीज ॲनिमल्स आर हर्मॅफ्रोडाइट्स, म्हणजेच काय, दे आर बायसेक्च्युअल. मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आर प्रेझेंट इन सिंगल ॲनिमल, हेन्स दे आर हर्मॅफ्रोडाइट. आणि एक्झाम्पल्स त्याचे आहे बघा, हर्डमानिया, त्याच्यानंतर आहे डोलिओलम आणि हर्डमानिया. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ दिस युरोकॉर्डेटा. So this is the subphylum Urochordata. In this chart you will see the structure of this Herdmania. म्हणजे या चार्टमध्ये तुम्हाला बघा या युरोकॉर्डेटचं जे एक्झाम्पल आहे हर्डमानिया, तर हे तुम्हाला या ठिकाणी दिसते बघा. देअर बॉडी कंटेन्स अ एक्झोस्केलेटन विच इज नोन ॲज अ ट्युनिक. ट्युनिक नावाचं काय एक्झोस्केलेटन जे आहे तर ते त्यांच्या बॉडीवर आपल्या त्या ठिकाणी दिसतंय. सो दिस इज द हर्डमानिया. नाव नेक्स्ट वन इज next subphylum, that is cephalochordata. Next subphylum is cephalochordate, ज्याला आपण शीर्ष समपृष्ठरज्जू असं देखील त्याला म्हणतात बघा. सो नेक्स्ट वन इज cephalochordata. Now their characteristics. First one is here is the example of this cephalochordate which is given here. That is amphioxis, म्हणजे या cephalochordateचं एक्झाम्पल काय, amphioxis, and this is the diagram of this amphioxis. You will see in this chart. Now characteristics of this subphylum. So these are small fish-like marine animals. हे काय, fish-like, माशासारखे दिसणारे मरीन ॲनिमल्स आहे, म्हणजे समुद्रामध्येच आढळणारे हे ॲनिमल्स आहे. त्याच्यानंतर कसे स्मॉल आहे, त्यांची साईज जी ती खूप कमी असते, म्हणजे ॲप्रॉक्सिमेट 8 सेंटीमीटर ही त्यांची साईज असते बघा. नोटोकॉर्ड इज प्रेझेंट थ्रू आउट द बॉडी लेंथ, म्हणजे त्यांच्या बॉडीची जेवढी लेंथ असेल तर तेवढा नोटोकॉर्ड जो होतो त्यांच्या बॉडीमध्ये असतो. जसं या युरोकॉर्डेटमध्ये काय होतं, जो नोटोकॉर्ड होता विच इज प्रेझेंट इज इन ओनली टेल रिजन, म्हणजे टेलमध्येच तो फक्त होता आणि इथं काय संपूर्ण बॉडीमध्ये तो नोटोकॉर्ड तुम्हाला इथं दिसतोय. सो नोटोकॉर्ड इज प्रेझेंट थ्रू आउट द बॉडी लेंथ, म्हणजे बॉडी लेंथ जेवढी असेल तेवढा नोटोकॉर्ड पण त्यांच्या बॉडीमध्ये असतो. नेक्स्ट वन इज फॅरिंग इज व्हेरी लार्ज अँड कंटेन्स गिल स्लिट्स विच आर यूज्ड फॉर द रेस्पिरेशन. इन दिस डायग्राम यू विल सी दॅट दिस इज द फॅरिंग्स, आणि या फॅरिंग्सवरती बघा हे लाईन्स तुम्हाला दिसत आहे. सो दिस लाईन्स आर नथिंग बट अ गिल स्लिट्स. ठीक आहे, ज्याला आपण मराठीमध्ये कल्ला विदरे असं म्हणतो. फॅरिंग्स आहे बघा, लार्ज फॅरिंग्स देअर अँड ऑन दॅट फॅरिंग्स देअर इज अ गिल स्लिट्स. मग त्या फॅरिंग्सवर काय आहे,
हे प्लेट लाईक जे स्ट्रक्चर आहे त्यालाच काय म्हणतात, गिल स्लिट्स, विच आर यूज फॉर द रेस्पिरेशन प्रोसेस. नाव दिस ॲनिमल्स आर युनिसेक्च्युअल. हे ॲनिमल्स कसे युनिसेक्च्युअल म्हणजे मेल आणि फिमेल काय डिफरंट आहे. आणि त्याचं एक्झाम्पल काय मग अँफिऑक्सिस. सो दिस इज अबाउट द सबफायलम Cephalochoridae. Then next one is vertebrata. Next subphylum is vertebrata, which is also known as a craniata. Vertebrata or craniata, ज्याला पृष्ठवंशीय प्राणी असं देखील आपण म्हणतो. नाव कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दीज व्हर्टेब्रेटा मध्ये काय आहे, प्रॉपर व्हर्टिब्रल कॉलम जो आहे तो प्रेझेंट असतो, म्हणून तर नाव दिलेलं आहे व्हर्टेब्रेटा. Now we will see some characteristics of this subphylum Vertebrata. बघा, in these animals notochord is replaced by a vertebral column. म्हणजे वर्टेब्रेटा याच्यामध्ये काय असतं की ह्या सबफायलम मध्ये येणारे जे ॲनिमल्स आहे तर त्या ॲनिमल्स मध्ये काय नोटोकॉर्ड इज रिप्लेस्ड बाय अ व्हर्टिब्रल कॉलम. नोटोकॉर्ड जो आहे तो कशाने रिप्लेस होतोय पुढे, व्हर्टिब्रल कॉलम, ज्याला आपण पाठीचा कणा असं देखील म्हणतो. नंतर बघा, इन दिस ॲनिमल हेड इज वेल डेव्हलप्ड. म्हणजे यांच्यामध्ये हेड जो आहे तर त्याची प्रॉपर डेव्हलपमेंट झालेली असते. ब्रेन इज प्रोटेक्टेड इन क्रॅनियम. आणि यांचा जो ब्रेन आहे तो क्रॅनियम मध्ये काय असतो, सेफ असतो. म्हणजे मेंदू जो आहे तो कवटीमध्ये सुरक्षित असतो. देन एंडोस्केलेटन इज आयदर कार्टिलेजिनस ऑर बोनी. म्हणजे यांचा जो काही एंडोस्केलेटन आहे, अंतकंकाल ज्याला आपण म्हणतो, तो कसा आहे, इज आयदर कार्टिलेजिनस ऑर बोनी. आता कार्टिलेजियस म्हणजेच काय, इट इज मेड अप ऑफ विथ अ कनेक्टिव्ह टिश्यू दॅट इज कार्टिलेज ऑर बोनी, किंवा मग बोन्स पासून तो एंडोस्केलेटन जो आहे तो तयार झालेला असतो. आता ह्युमन बिंग मध्ये बघा एंडोस्केलेटन कसं आहे, बोनी म्हणजे हाडांचा बनलेला आहे एंडोस्केलेटन, पण त्यांच्यामध्ये कार्टिलेज देखील आहे. बघा, इयर, नोज या ठिकाणी काय दिसतो आपल्याला, इयर आणि नोज ह्याच्यामध्ये जे बोन्स आहेत ते कोणते, तर कार्टिलेज आहे त्याच्यामध्ये. सो आवर एंडोस्केलेटन इज इट कंटेन्स कार्टिलेज ॲज वेल ॲज बोनी, म्हणजे दोन्ही त्याच्यामध्ये आहे. नंतर बघा, सम कॉर्डेट्स आर जॉलेस. आता काही जे कॉर्डेट्स आहे तर ते कसे जॉलेस, म्हणजे त्यांच्यामध्ये जबडा जो आहे, जो जबडा आपल्यामध्ये आहे बघा, ज्याला आपण म्हणतो. सो सम आर जॉलेस म्हणजे त्यांना जबडा विरहित असे पण काही ॲनिमल्स आहे ज्याला अग्नाथा असं म्हणतात. बघा, सो जॉलेस कॉर्डेट्स आर नोन ॲज अग्नाथा. अँड सम आर विथ जॉज. आणि काही ॲनिमल्स काय, जॉसह म्हणजे जबडासह काही ॲनिमल्स आहे, विच इज नोन ॲज अ gnathostomatā. So gnathostomatā, that is with jaw, and agnatha, it means jawless. So these are some characteristics of this subphylum Vertebrata. Now next one is this subphylum Vertebrata, which is divided into 6 class. आता हा जो सबफायलम व्हर्टेब्रेटा आहे हा 6 क्लासमध्ये काय झालेला आहे, डिवाइड झालेला आहे. तर या 6 क्लासचा अभ्यास आपल्याला इथं करायचा आहे. सो विच आर दिस क्लासेस? फर्स्ट वन इज सायक्लोस्टोमॅटा, देन पायसेस, अँफिबिया, रेप्टिलिया, एव्स and mammalia. So one by one we will see this class and their characteristics. So first one is, that is Cyclostomata. First class name is Cyclostomata. In this chart you will find this example of this class Cyclostomata, that is Petromyzon. Petromyzon हा काय, या क्लास सायक्लोस्टोमॅटाचा एक्झाम्पल जे आहे तर ते आपल्याला या ठिकाणी या चार्ट मध्ये दिसते बघा, पेट्रोमायझॉन. नाउ वी विल सी देअर कॅरेक्टरिस्टिक्स. So subphylum Vertebrata, which is divided into 6 classes. First one is class Cyclostomata, ज्याला आपण मराठीमध्ये चक्रमुखी प्राणी वर्ग असं देखील म्हणतो. सायक्लो म्हणजे सायक्लिक फॉर्म म्हणजे चक्राकार, गोलाकार भाग आहे.
सो त्याला मराठीमध्ये काय म्हटलेलं आहे, चक्रमुखी प्राणी वर्ग. आता याची कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघूया सायक्लोस्टोमॅटा. फर्स्ट वन इज these animals are jawless. These animals have jawless mouth provided with sugars. म्हणजे हे जे ॲनिमल्स आहे बघा सायक्लोस्टोमॅटा मधले, तर हे कसे, these animals are jawless म्हणजे ज्याला आपण अज्ञाता म्हणतो बघा, त्यांना काय जबडा नाहीये, जबडा विरहित असे ॲनिमल्स आहे. आणि त्यांच्या माउथमध्ये काय, दे कंटेन शुगर्स म्हणजे त्यांच्या माउथमध्ये काय असतात बघा, शुगर्स असतात. म्हणजे दातांसारखं स्ट्रक्चर आहे, तर ते जे सक करण्याचं काम करतं बघा, म्हणजे ब्लड शोषून घेणे, ॲब्सॉर्ब करण्याचं काम हे शकर्स करत असतात. तर ते माउथ रिजनमध्ये या ठिकाणी ते असतात बघा. सो दे कंटेन्स दे आर प्रोव्हाइडेड विथ शुगर्स, ज्याला आपण चुशी मुख असं देखील आपण म्हणतो, म्हणजे ॲब्सॉर्ब करणारं मुख त्यांचं हे असतं. त्याच्यानंतर बघा पुढे, देअर स्किन इज सॉफ्ट अँड विदाउट एनी स्केल. आता यांची जी स्किन आहे ती कशी आहे, सॉफ्ट आहे, विदाउट एनी स्केल म्हणजे यांच्या स्किनवर कुठेही स्केल्स म्हणजे खवले नाही आहे. पेअर अपेंडेजेस आर ॲबसेंट. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, टेल फिन जो आहे तोही सिंगल आहे, म्हणजे फिन्स पण कसे सिंगल आहे याच्यामध्ये, म्हणजे पेअर्समध्ये कुठलंही ऑर्गन त्याच्यामध्ये तुम्हाला दिसणार नाही. अपेंडेजेस म्हणजे काय, उपांगे. पेअर अपेंडेजेस आर ॲबसेंट म्हणजे याच्यामध्ये अपेंडेजेस म्हणजे काय, फिन घेता येईल आपल्याला, ते पण कसं सिंगल आहे, पेअर्ड नाही आहे. सो pair appendages are absent in these animals. Next one is endoskeleton is cartilaginous. It means it is made up of with cartilage connective tissue, ज्याला आपण कास्तिमय म्हणजे याचं जे एंडोस्केलेटन आहे तर ते कशाचं बनलेलं आहे, तर कास्तींपासून ते बनलेलं आहे. सो देअर एंडोस्केलेटन इज कार्टिलेजिनस. नेक्स्ट वन इज मोस्ट ऑफ दिस ॲनिमल्स दे आर एक्टोपॅरासाइट्स, म्हणजे मॅक्झिमम ॲनिमल जे आहे ह्या सायक्लोस्टोमॅटा या क्लासमधले जे काही ॲनिमल्स आहे तर ते कसे, मोस्ट ऑफ ॲनिमल्स आर एक्टोपॅरासाइट म्हणजे काय, बाह्य परजीवी ते आहे. मग त्याचं एक्झाम्पल जे आहे ते आपण इथं बघितलं, पेट्रोमायझॉन हे एक त्याचं एक्झाम्पल आहे, किंवा त्याला अजून एक एक्झाम्पल सांगता येईल आपल्याला, मायक्झिन हे पण एक एक्झाम्पल त्याचं आहे. म्हणजे हे जे ॲनिमल्स आहे हे कसे ॲक्टोपॅरासाइट्स आहे, म्हणजे दुसऱ्यांच्या बॉडीवर ते बॉडीवर चिकटतात आणि तिथून मग ब्लड जे ते ॲब्सॉर्ब करतात. म्हणून त्यांचं जे काही माउथ आहे त्या माउथमध्ये काय, शुगर्स आर देअर फॉर द ॲब्सॉर्प्शन प्रोसेस, म्हणजे ॲब्सॉर्ब करण्यासाठी त्यांच्या माउथमध्ये काय शुगर्स दिलेले आहे. सो दिस इज अबाउट द क्लास सायक्लोस्टोमॅटा. नाउ नेक्स्ट वन इज क्लास पायसेस. क्लास पायसेस ज्याला आपण मत्स्यवर्ग असं देखील म्हणतो, म्हणजे ऑल फिशेस आर इन्क्लुडेड इन दिस क्लास, दॅट इज पायसेस. यू विल फाइंड हिअर diagram of the fish, that is Coliodon. So we will see the characteristics of this class Pisces. So these are the cold blooded animals. हे कसे कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स आहे, ज्याला आपण पॉइकिलोथर्म्स असं देखील म्हणतो. कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स, दे आर ऑल्सो नोन ॲज अ पॉइकिलोथर्म्स. They are aquatic animals and living in marine as well as fresh water. म्हणजे दोन्ही प्रकारच्या पाण्यामध्ये आपल्याला हे फिशेस जे ते आढळतात. सो these are cold blooded aquatic animals which is found in fresh water as well as in marine water. आता कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स आहे म्हणजेच काय की ह्यांचं जे काही बॉडी टेम्परेचर आहे इट चेंजेस अकॉर्डिंग टू एन्व्हायरमेंट. म्हणजे एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर जर जास्त असेल तर बॉडी टेम्परेचर पण यांचं इन्क्रीज होतं, किंवा मग एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर कमी असेल तर बॉडी टेम्परेचर पण कमी होतं. तर त्यालाच काय म्हटलेलं आहे, कोल्ड ब्लडेड ॲनिमल. सो दीज आर ऑल कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स, म्हणजे एन्व्हायरमेंटच्या टेम्परेचरप्रमाणे यांच्या बॉडीचं टेम्परेचर हे असतं.
नंतर बॉडी इज स्पिंडल शेप. आता यांची जी बॉडी स्पिंडल शेप म्हणजे काय, दोन्ही कोण कशी आहे, निमुळती आहे, मध्ये फुगीर आहे आणि दोन्ही बाजूला काय निमुळती आहे. सो देअर बॉडी इज स्पिंडल शेप टू मिनिमाइज द वॉटर रेजिस्टन्स. म्हणजे स्विमिंग करताना पाण्याचा जास्त अडथळा येऊ नये त्यासाठी त्यांची बॉडी कशी आहे, स्पिंडल शेप. नेक्स्ट वन इज दे हॅव पेयर्ड अँड अनपेयर्ड फिन्स. म्हणजे यांच्यामध्ये बघा पेयर्ड फिन्स पण आहे आणि अनपेयर्ड फिन्स पण आहे फॉर द स्विमिंग करण्यासाठी फिन्स त्या ठिकाणी आहे. मग ते कसे, काही पेयर्ड आहे आणि काही अनपेयर्ड पण आहे. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट वन इज टेल फिन. आता इथं बघा टेल फिन जो इथं दाखवलेला आहे, टेल फिन ज्याला आपण कॉर्डल फिन असं देखील म्हणतो, कॉर्डल फिन. सो दिस इज कॉल्ड ॲज अ कॉर्डल फिन विच इज यूज फॉर द स्टिअरिंग ऑर्गन ड्युरिंग द स्विमिंग. म्हणजे स्विमिंग करताना डायरेक्शन चेंज करण्यासाठी या टेल फिनचा यूज हा त्यांना होत असतो. त्याच्यानंतर बघा एक्झोस्केलेटन जो आहे, एक्झोस्केलेटन इज इन द फॉर्म ऑफ स्केल्स. स्केलच्या फॉर्ममध्ये एक्झोस्केलेटन आहे. म्हणजे बाह्य कंकाल जे आहे ते कसं आहे, स्केलच्या फॉर्ममध्ये खवले बघा त्यांच्या बॉडीवर. अँड एंडोस्केलेटन आणि अंतकंकाल जो आहे तो कसा आहे, एंडोस्केलेटन इज आयदर कार्टिलेजिनस ऑर बोनी. म्हणजे एक तर कार्टिलेजचं ते बनलेलं आहे किंवा पूर्णतः बोनी म्हणजे हाडांचं बनलेलं आहे. रेस्पिरेशन जे आहे याच्यामध्ये रेस्पिरेशन ऑकर्स विथ द गिल्स. रेस्पिरेशन जे आहे ते कशाच्या माध्यमातून होतं, तर गिल्सच्या माध्यमातून रेस्पिरेशन हे होत असतं. मग याचे एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल बघा, स्कॉलिडॉन आहे, नंतर रोहू आहे, कटला आहे, सी हॉर्स, त्याच्यानंतर शार्क आहे, इलेक्ट्रिक रे आहे किंवा स्टिंग रे आहे. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ दिस क्लास पायसेस. So next class is given as a amphibia. नेक्स्ट क्लास काय आहे, एम्फिबिया, ज्याला आपण उभयचर प्राणी असं म्हणतो बघा, एम्फिबिया. ज्याचं एक्झाम्पल सर्वांना माहिती आहे, फ्रॉग हे काय त्याचं एक्झाम्पल आहे. एम्फिबिया म्हणजे काय, दे कॅन लिव्ह ऑन अर्थ ॲज वेल ॲज इन वॉटर. तर आपण बघूया आता याची कॅरेक्टरिस्टिक्स काय काय आहे ते बघूया. सो द नेक्स्ट पॉइंट इज क्लास एम्फिबिया. So these animals are strictly aquatic during the larval life and perform only aquatic respiration. म्हणजे ज्यावेळेस हे ॲनिमल्स लार्वा स्टेजमध्ये असतात, लार्वल स्टेज म्हणजे काय, टायनी बेबीच्या फॉर्ममध्ये ते असतात, त्यावेळेस काय होतं, दे आर स्ट्रिक्टली ॲक्वॅटिक. म्हणजे ते कसे असतात, त्यावेळेस लार्वा स्टेजमध्ये ते ॲक्वॅटिक असतात. अँड ड्युरिंग दिस लार्वल लाईफ दे परफॉर्म ओनली ॲक्वॅटिक रेस्पिरेशन. आणि त्या लार्वा स्टेजमध्ये त्यांचं जे रेस्पिरेशन आहे तर ते देखील त्या ठिकाणी पाण्यामध्येच त्यांचं रेस्पिरेशन हे होत असतं. ॲक्वॅटिक रेस्पिरेशन इज देअर. अँड आफ्टर दॅट व्हेअरॅज दे कॅन लिव्ह इन वॉटर ॲज वेल ॲज ऑन द लँड. आणि ते पाण्यामध्ये पण त्या ठिकाणी जगतात, त्याचबरोबर जमिनीवर पण ते जगू शकतात. ड्युरिंग द ॲडल्ट लाईफ म्हणजे ॲडल्ट लाईफमध्ये त्या ठिकाणी ते जमिनीवर पण जगू शकतात. अँड दे कॅन परफॉर्म ॲक्वॅटिक ॲज वेल ॲज एरियल रेस्पिरेशन. हे महत्त्वाचं बघा ॲम्फिबियन्समध्ये काय, की दे कॅन परफॉर्म ॲक्वॅटिक रेस्पिरेशन ॲज वेल ॲज एरियल रेस्पिरेशन. म्हणजे ॲम्फिबियामधले जे काही ॲनिमल्स आहे तर ते पाण्यामध्ये पण रेस्पिरेशन करू शकतात आणि जमिनीवर पण रेस्पिरेशन करू शकतात. कारण काय, ड्युरिंग द larval stage they have gills which are used for the respiration in water. And after their development, after this larva which is developed into adult stage, then there is a development of lungs. म्हणजे ज्यावेळेस ते adult मध्ये कन्वर्ट होतात त्यावेळेस त्यांच्यामध्ये लंग्सची डेव्हलपमेंट ही होत असते. अँड दिस लंग्स आर युजफुल फॉर द एरियल रेस्पिरेशन. म्हणजे ज्यावेळेस ते जमिनीवर असतात त्यावेळेस ते लंग्सच्या माध्यमातून रेस्पिरेशन करत असतात. आणि ज्यावेळेस ते ॲक्वॅटिकमध्ये असतात त्यावेळेस त्यांच्यामध्ये काय, गिल्स हे लार्वा स्टेजमध्ये असतात आणि त्यावेळेस त्या गिल्सच्या माध्यमातून ते रेस्पिरेशन करतात. सो दे कॅन लिव्ह इन वॉटर ॲज वेल ॲज ऑन लँड. सो दे आर नोन ॲज अ ॲम्फिबियन्स.
दे हॅव 2 पेअर ऑफ अपेंडेजेस. आता इथं जर तुम्ही बघितलं, फोरलिम आणि हिंडलिम्स आहे बघा. सो 2 pairs of appendages is present in amphibians. Then digits are without claws. जर यांचे डिजिट्स म्हणजे बोट जर तुम्ही बघितले तर त्यांच्या बोटांना काय नाहीये, क्लॉज म्हणजे नखे नसतात बघा. त्याच्यानंतर बघा, एक्झोस्केलेटन इज ॲबसेंट. यांच्यामध्ये एक्झोस्केलेटन जो आहे तो काय ॲबसेंट आहे. यांची स्किन अत्यंत स्मूथ असते बघा. सो एक्झोस्केलेटन इज ॲबसेंट इन स्किन, that is skin is without any derivative and usually kept moist for the respiration. आता यांची जी स्किन आहे ती नेहमी कशी असते, मॉइस्ट असते बघा. मॉइस्ट म्हणजे ओलसर असते. कारण काय की यांच्या स्किनच्या खाली काय सर्व म्युकस ग्लँड असतात. दे सिक्रेट म्युकस अँड ड्यू टू दिस देअर स्किन इज ऑलवेज मॉइस्ट. त्याच्यामुळे त्यांची जी स्किन आहे ती नेहमी काय असते, ओलसर असते. विच इज युजफुल फॉर द रेस्पिरेशन. म्हणजे रेस्पिरेशन करण्यासाठी या स्किनचा त्यांना यूज त्या ठिकाणी होत असतो. त्याच्यानंतर बघा, नेक्स्ट वन इज एक्सटर्नल इयर इज ॲबसेंट. आता यांच्यामध्ये बघा आपल्यासारखे एक्सटर्नल इयर्स नाही आहे, परंतु यांच्यामध्ये काय बघा, बट दे कंटेन अ टिम्पॅनियम. परंतु त्यांना त्या ठिकाणी ह्या बाजूला बघा, इथं डायग्राममध्ये जर बघितलं तुम्ही तर तिथं काय त्यांना टिम्पॅनम म्हणजेच काय एक इयर ड्रम आहे, म्हणजे एक होल आहे, होल सारखं स्ट्रक्चर आहे की ज्याच्यामधून ते ऐकू शकतात. सो एक्सटर्नल इयर इज ॲबसेंट बट टिम्पॅनियम इज प्रेझेंट. नेक्स्ट वन इज नेक. बघा आता इथं नेक नाही यांना, सो नेक इज ॲबसेंट. नेक इज ॲबसेंट. आणि नेक ॲबसेंट असल्यामुळे त्या हेअरची ती मूवमेंट करू शकत नाही. नेक इज ॲबसेंट. आणि त्यांचे आईज, डोळे जे ते कसे, आईज आर प्रॉमिनंट बटबटीत असे डोळे त्यांचे आहे. दे कंटेन 3 आयलिड्स. आणि त्यांचे जे आय आहे, डोळा जो आहे, तर त्याच्यावर किती आहे, 3 पडदे बघा. आपले जसे 2 आयलिड्स आहे तसं याच्यामध्ये किती आहे, दे कंटेन 3 आयलिड्स. सो दिस इज अबाउट द क्लास ॲम्फिबिया. आणि याचे एक्झाम्पल आपल्याला माहितीच आहे, फ्रॉग आहे किंवा मग टोड आहे. So these are the example. Also salamander, which is also an example of this amphibia. म्हणजे हे पाण्यामध्ये पण रेस्पिरेशन करू शकतात आणि जमिनीवर पण रेस्पिरेशन करू शकतात. सो दे आर कॉल्ड एज अ ॲम्फिबिया. जसं बघा, क्रॉकोडाईल जे आहे, क्रॉकोडाईल दे आर नॉट ॲम्फिबियन्स. ते ॲम्फिबियन्स नाही आहे, कारण ते त्या ठिकाणी पाण्यामध्ये जरी लपून राहत असले तरी त्यांना रेस्पिरेशन करण्यासाठी आपलं नाक जे ते पाण्याच्या वरती काढावं लागतं, त्याच वेळेस ते रेस्पिरेशन करू शकतात. सो दे आर नॉट इन्क्लुडेड इन दिस ॲम्फिबियन ग्रुप. सो नेक्स्ट वन इज रेप्टिलिया. पुढचा जो ग्रुप आहे बघा, रेप्टिलिया. नेक्स्ट वन इज रेप्टिलिया, ज्याला आपण सरीसृप वर्ग असं देखील म्हणतो. बघूया आपण आता याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे ते. रेप्टिलिया, according to the course of animal evolution, these are the first true terrestrial animal with creeping movement. म्हणजे ॲनिमलचं इव्होल्युशन म्हणजे या प्राण्यांची जशी काय इव्होल्युशन उत्क्रांती होत गेलेली आहे, तर त्या इव्होल्युशननुसार ह्या रेप्टाइल्स ग्रुपमधले जे काही ॲनिमल्स आहे, दिस आर द फर्स्ट ट्रू टेरिस्ट्रियल ॲनिमल्स, म्हणजे पहिले खरे भूचर प्राणी आहे. विथ क्रिपिंग मुवमेंट. आणि त्यांची जी मुवमेंट आहे ती कशी आहे, क्रिपिंग मुवमेंट आहे, म्हणजे सरपटत चालणारे, जमिनीवर सरपटत चालणारे ते ॲनिमल्स आहे. पहिले ट्रू टेरिस्ट्रियल ॲनिमल्स. नाउ नेक्स्ट वन इज दीज आर कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स. आता यांचं पण जसं आपण मागे बघितलं होतं बघा, पायसेस जे आहे ते पण काय कोल्ड ब्लडेड आहे. रेप्टिलिया हे पण काय, दीज आर ऑल्सो कोल्ड ब्लडेड. सो दीज आर कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स विच इज ऑल्सो नोन ॲज अ पॉइक्युलोथर्म्स. नेक्स्ट वन इज दे क्रीप ऑन लँड ॲज देअर बॉडी कॅनॉट बी लिफ्टेड अप. म्हणजे ते जमिनीवर त्या ठिकाणी सरपटत चालतात, परंतु दे कॅनॉट बी लिफ्टेड अप. पण त्यांचं शरीर जे आहे तर ते वरती उचलू शकत नाही. जसं बाकीचे ॲनिमल्स आहे, जसं डॉग आहे तर त्याचे 2 पाय
तो वरती घेऊ शकतो, किंवा बाकी हॉर्स असेल तर तो पण त्याचे 2 पाय वरती घेऊ शकतो. परंतु हे जे ॲनिमल्स आहे हे फक्त क्रिपिंग मुवमेंट्स त्या ठिकाणी ते दाखवतात आणि त्यांची बॉडी जी ते लिफ्ट करू शकत नाही. नेक्स्ट वन इज देअर स्किन इज ड्राय अँड स्केली. यांची स्किन कशी असते, ड्राय आणि स्केली असते बघा. नाउ नेक्स्ट वन इज नेक इज प्रेझेंट बिटवीन द हेड अँड ट्रंक. बघा, हेड आणि ट्रंक याच्यामध्ये काय, नेक आहे. सो नेक इज प्रेझेंट इन बिटवीन द हेड अँड ट्रंक. हेड आणि ट्रंक म्हणजे शिर आणि धड याच्यामध्ये काय, नेक, मान आहे त्यांना. सो दे कॅन डू द मुवमेंट विथ देअर हेड्स. म्हणजे डोक्याची जी मुवमेंट आहे तर ते करू शकतात ते. एक्सटर्नल इयर इज ॲबसेंट. बाह्य करणे यांच्यामध्ये नसतात. देन डिजिट्स आर प्रोव्हाइडेड विथ क्लॉज. म्हणजे यांचे जे बोटं आहे तर त्यांना काय, क्लॉज म्हणजे नखे आहे. सो डिजिट्स आर प्रोव्हाइडेड विथ क्लॉज. मग त्याचे एक्झाम्पल काय, टॉर्टॉइज, लिझार्ड आहे, नंतर स्नेक्स आहे. सो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ दिस रेप्टिलिया क्लास. नाउ नेक्स्ट वन इज एव्ज. एव्ज पक्षी वर्ग ज्याला म्हणतो. ऑल बर्ड्स आर इन्क्लुडेड इन दिस क्लास, दॅट इज एव्ज. एव्हिएशन, बघा एरोप्लेनच्या ह्याच्यामध्ये आपण हा शब्द यूज करतो, एव्हिएशन म्हणजे हवेत संचार करणारे. तर तो ह्याच्यापासूनच तो शब्द आलेला बघा, एव्ज. बघूया आपण आता याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे ते. सो दीज व्हर्टिब्रेट्स आर कम्प्लिटली ॲडॅप्टेड फॉर द एरियल लाईफ. म्हणजे यांच्या शरीराची जी काही रचना आहे तर ती कशी, दे आर कम्प्लिटली ॲडॅप्टेड फॉर द एरियल लाईफ. म्हणजे हवेमध्ये संचार करण्यासाठी किंवा हवेमध्ये उडण्यासाठी अनुकूल अशी त्यांची शरीर रचना आहे. दीज आर द वार्म ब्लडेड. म्हणजेच काय, दे कॅन मेंटेन देअर बॉडी टेम्परेचर कॉन्स्टंट. आता हे जे एव्ज हा जो क्लास आहे, या क्लासमधले जे काही ॲनिमल्स आहे ते कसे, दे आर वार्म ब्लडेड, ज्याला आपण होमिओथम्स असं देखील म्हणतो. म्हणजे यांच्या बॉडीचं जे टेम्परेचर आहे ते काय असतं, कॉन्स्टंट असतं. जसं कोल्ड ब्लडेडमध्ये काय आहे की एन्व्हायरमेंटनुसार त्यांचं टेम्परेचर जे आहे ते चेंज होतं, तसं यांच्यामध्ये नाही आहे. देअर बॉडी टेम्परेचर रिमेन कॉन्स्टंट. म्हणजे त्यांचं जे बॉडी टेम्परेचर ते काय असतं, कॉन्स्टंट असतं बघा. सो दे आर कॉल्ड ॲज अ वार्म ब्लडेड ॲनिमल्स. नेक्स्ट वन इज देअर बॉडी इज स्पिंडल शेप. यांची पण बॉडी कशी, स्पिंडल शेप आहे बघा. दोन्ही बाजूला टोकाला निवृत्ती, मध्ये फुगीर आहे. मग ते स्पिंडल शेप काय, टू मिनिमाइज द एअर रेजिस्टन्स ड्युरिंग द फ्लाईट. म्हणजे उडताना हवेचा रोध कमी व्हावा त्यासाठी काय, देअर बॉडी इज अ स्पिंडल शेप. नेक्स्ट वन इज फोर लिम्स. आता यांचे जे पुढचे पाय आहे बघा, फोर लिम्स आर कन्व्हर्टेड इन टू विंग्स. म्हणजे यांच्या फोर लिम्सचं कन्व्हर्जन कशामध्ये झालेलं आहे, तर विंग्समध्ये म्हणजे पंखांमध्ये झालेलं आहे. आणि डिजिट्स आर कवर्ड विथ स्केल्स अँड बियर क्लॉज. त्यांचे जे लेग्स आहे तर त्याची जी काही बोटं आहे तर त्याच्यावर तुम्हाला काय दिसतील, क्लॉज म्हणजे नखं त्या ठिकाणी दिसतील. नेक इज प्रेझेंट. बघा इथं नेक तुम्हाला इथं दिसते बघा, नेक इज प्रेझेंट बिटवीन द हेड अँड ट्रंक. त्या दोघांच्या मध्ये काय, हेड अँड ट्रंकच्या मध्ये काय, नेक आहे. त्याच्यानंतर बघा पुढे, जॉज आर मॉडिफाईड इन टू बीक. आता जॉज म्हणजे जे काही जबडे आपण ज्याला म्हणतो त्यांचं कन्व्हर्जन कशामध्ये झालेलं आहे, बीकमध्ये झालेलं आहे. डिफरंट बर्ड शोज डिफरंट टाईप्स ऑफ बीक. म्हणजे वेगवेगळ्या पक्ष्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बीक्स म्हणजे चोच तुम्हाला त्या ठिकाणी दिसतात. याचे एक्झाम्पल्स बघा, पीकॉक आहे, पॅरट आहे, पिजन आहे, डक, पेंग्विन. सो दीज आर ऑल दी example of this class Aves. So this is about the class Aves. Now next one, our last class, that is Mammalia, सस्तन प्राणी वर्ग. So the last class is Mammalia. त्याच्या नावामध्येच बघा, मॅमेलिया म्हणजे काय, दे कंटेन सम मेमरी ग्लँड्स. सो presence of mammary glands is a typical characteristics of this class. म्हणजे ह्या क्लासच्या ॲनिमल्समध्ये काय असतात, दे कंटेन अ मेमरी ग्लँड्स विच प्रोड्युसेस मिल्क विच प्रोव्हाइडेड टू देअर यंग वन्स. म्हणजे त्यांच्या यंग वन्सला
मिल्क प्रोव्हाइड करण्याचं काम ते मेमरी ग्लँड्स करत असतात बघा. सो प्रेझन्स ऑफ मेमरी ग्लँड्स इज अ टिपिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस क्लास. नेक्स्ट वन इज these animals are warm blooded. हे पण ॲनिमल कसे वार्म ब्लडेड आहे, म्हणजे यांचं जे काही बॉडी टेम्परेचर आहे तर ते पण काय असतं कॉन्स्टंट असतं बघा. म्हणजे जसं ह्युमन बिंग हे पण काय मॅमल्स आहे, तर त्यांचं बॉडी टेम्परेचर किती आहे ॲप्रॉक्सिमेट 37 डिग्री सेल्सिअस. मग जर त्याच्यापेक्षा जास्त टेम्परेचर झालं तर आपण म्हणतो फिवर झालेला आहे किंवा ताप आलेला आहे. सो दीज आर दी वार्म ब्लडेड ॲनिमल. नेक्स्ट वन इज बॉडी इज डिवायडेड. आता यांची जी काही बॉडी आहे तर ती कशामध्ये डिवाइड झाली बघा. बॉडी इज डिवायडेड इंटू हेड, नेक, देन ट्रंक अँड टेल. सो 4 parts आर देअर. हेड, नेक, ट्रंक अँड टेल. आता बघा ह्युमन बिंग मध्ये टेल ॲब्सेंट आहे, बट देअर इज अ प्रेझेन्स ऑफ टेल बोन इन अवर बॉडी. आपण इव्होल्युशन मध्ये बघितलेलं आहे बघा. वेस्टिजियल ऑर्गन जे आहे तर त्याच्यामध्ये ह्युमन इव्होल्युशन मध्ये आपण बघितलं टेल जी ती कशी डिजनरेट झालेली आहे, परंतु त्याचं अस्तित्व दर्शवणारा टेल बोन जो आहे तो आपल्या बॉडीमध्ये आहे. सो दिस ॲनिमल्स दे आर डिवायडेड इंटू 4 parts. देअर बॉडी इज डिवायडेड इंटू 4 parts, दॅट इज हेड, नेक, ट्रंक अँड टेल. नेक्स्ट वन इज डिजिट्स आर प्रोव्हाइडेड विथ नेल्स. बघा आपले जे बोटं आहे तर त्याच्यावर काय नेल्स म्हणजे नख तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील. त्याचबरोबर काही ॲनिमल जे आहे तर त्याच्यामध्ये काय असतील बघा त्या ठिकाणी डिजिट्स आर प्रोव्हाइडेड विथ हूज. जसं गाय, बैल किंवा हॉर्स तुम्ही बघितलेलं आहे तर त्यांचे जे लेग्स आहे त्या लेगच्या खाली बघा बोटं जे आहे तर तिथं तुम्हाला हूज म्हणजे काय खूर तुम्हाला त्या ठिकाणी दिसतो. म्हणजे त्यांचा जो काही पंजा आहे पायाचा तर त्या ठिकाणी काय आहे खूर आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. सो डिजिट्स आर प्रोव्हाइडेड विथ नेल्स ऑर हूज. नेक्स्ट वन इज एक्झोस्केलेटन. एक्झोस्केलेटन इज इन द फॉर्म ऑफ हेअर्स ऑर फर. आपला जो काही एक्झोस्केलेटन आहे तर त्या एक्झोस्केलेटन कोणत्या फॉर्ममध्ये, विच इज इन द फॉर्म ऑफ हेअर्स. सर्व हेअर्स जे आहे तर ते आपल्या बॉडीवर आहे. एक्झोस्केलेटन जो आहे तर एक्झोस्केलेटनमध्ये काय आहे हेअरच्या फॉर्ममध्ये एक्झोस्केलेटन आहे, किंवा मग फर म्हणजे काय ज्याला लोकर म्हणतो आपण बघा. म्हणजे काही जे ॲनिमल्स आहेत तर त्यांच्या बॉडीवर काय दिसतं आपल्याला लोकर, म्हणजे मल्टिपल हेअर्स आर देअर, म्हणजे खूप जास्त केस जे आहे तर ते त्यांच्या बॉडीवर आपल्याला दिसतात. सो एक्झोस्केलेटन इज इन द फॉर्म ऑफ हेअर्स ऑर फर. त्या दोन फॉर्ममध्ये एक्झोस्केलेटन जो आहे तो असतो. याचे एक्झाम्पल काय बघा, एलिफंट आहे, ह्युमन बिंग आहे, कांगारू आहे, नंतर बॅट हे पण काय मॅमेलियाचे एक्झाम्पल आहे. त्याचबरोबर डॉल्फिन आहे, त्याच्यानंतर ब्लू व्हेल आहे. सो दीज आर ऑल the examples of the class Mammalia. So in this way we have seen the 6 classes of this subphylum Vertebrata. म्हणजे या व्हर्टिब्रेटाचे आपण 6 क्लास जे आहे तर त्याचा अभ्यास आपण या ठिकाणी केलेला आहे. सो इन दिस वे वी हॅव कम्प्लिटेड आवर ॲनिमल क्लासिफिकेशन. अशा पद्धतीने आज आपण हा ॲनिमल क्लासिफिकेशन हे जे काही युनिट आहे तर ते आपले या ठिकाणी आज कंप्लीट झालेलं आहे. आणि होमवर्कसाठी काय आहे की याची जी काही एक्झरसाइज आहे तर ती तुम्ही होमवर्कमध्ये काय सोडवायची आहे. सो यू हॅव टू सॉल्व द एक्झरसाइज इन युअर होमवर्क नोटबुक.